नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला कन्सेप्ट सिरीजचा पार्ट आहे कॉर्पोरेट फार्मिंग आणि त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह फार्मिंग पहा. ह्या दोन्ही मधला डिफरन्स पहा. तुम्ही कमेंट्स मध्ये टाकल्याप्रमाणे आपण हा टॉपिक वरती बोलणार आहे. तर नेमकी कॉर्पोरेट असो किंवा कोऑपरेटिव्ह असो याच्यामध्ये नेमकी फरक काय असतो पहा. आता आपल्या तिकडे पण कॉर्पोरेट हा शब्द वापरला जातो, कोऑपरेटिव्ह हा शब्द वापरला जातो पहा. कॉर्पोरेट म्हटल्यानंतर जे खाजगीकरण आपण ज्याला म्हणतो पहा, म्हणजे जे काय प्रायव्हेट कंपन्या असतील त्याचा महत्त्वाचा रोल असतो. आणि कोऑपरेटिव्ह म्हटल्यानंतर इथं सहकारी तत्व येतं पा. सहकार जे आता सहकार मिनिस्ट्री पण वेगळी बनलेली आहे, तर ते सहकारी असते पा, म्हणजेच लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो, ते म्हणजेच कोऑपरेटिव्ह असते पा. मग नेमकी या दोघांमधला डिफरन्स काय? तर याच्यामधला पहिला आपण कॉर्पोरेट फार्मिंग बद्दल बोलणार आहे. कॉर्पोरेट फार्मिंग म्हणजे काय? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो राहतो तो असतो तुमच्या प्रायव्हेट प्लेअरचा. प्रायव्हेट प्लेअर म्हणजे नेमके कोणते? मोठे मोठे जे बिझनेसमॅन असतील पहा, त्या बिझनेसमॅनचा याच्यामध्ये पैसा गुंतवलेला असतो. जसं की तुम्ही पाहिलं असेल की सध्या आपण रिलायन्सला पण पाहतो, अंबानीला पण पाहतो, इव्हन टाटांना पण पाहतो, जे की ऍग्रिकल्चर मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करताय पहा. मग जर समजा ती शेती करत असतील प्रायव्हेट प्लेअर, म्हणजेच तुमचे अदानी अंबानी टाटांसारखे, तर ते 1 अन 2 एकर वरती शेती करतील का? तर ते 1 अन 2 एकर वरती शेती करणार नाही. तुम्ही जर समजा कोकणामध्ये जर रायगडमध्ये जर गेले तर तुम्हाला तिथं रिलायन्स वाल्यांचे बाग दिसतील पा. तुम्ही गुजरातमध्ये गेले तर आंब्याची बाग दिसते रिलायन्स वाल्यांची. म्हणजेच याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की इथं जी शेती केली जाते या शेतीमध्ये जास्तीत जास्त एरिया व्यापला जातो आणि या शेतीमध्ये जास्तीत जास्त पैसा वापरला जातो पा. म्हणजेच इथं जर ते समजा जास्त एरियावरती जर शेती करत असतील, जास्तीत जास्त कॅपिटल लावत असतील, म्हणजेच इथं कॉर्पोरेट फार्मिंग केली जाते पा. म्हणजेच त्यांचा उद्देश सुद्धा काय असणार आहे? याच्यातून उद्देश हा असेल की बाबा आपलं पोट भरलं पाहिजे, असा उद्देश असू शकतो का? तर असा उद्देश नसणार आहे. याचं कारण असं, कारण ते एकदम 1000 एकरवरती असू द्या, 500 एकरवरती असू द्या, अशा मोठ्या एरियावरती ते शेती करतात आणि मॅक्सिमम कॅपिटल तिथं लावतात पा, मॅक्सिमम पैसा तिथं लावतात. मग अशी जर शेती असेल पा, या शेतीला म्हटलं जातं कॉर्पोरेट फार्मिंग पा. या शेतीला काय म्हटलं जातं? कॉर्पोरेट फार्मिंग. मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल भारतामध्ये ही खूप कमी जागेवरती किंवा खूप कमी प्रमाणात आपल्याला ही शेती दिसते पा. की मॅक्सिमम जी शेती असेल, जे डेव्हलप कंट्रीज असतात पा, जसं की युएसए असेल पा, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, अशामध्ये आपल्याला ही जास्तीत जास्त शेती दिसते पा. परंतु याची जी मालकी असेल, आता टाटांच्या नावावर तर एवढी जमीन नसणार आहे की ते जमीन खरेदी करू शकत नाही असं नाहीये, पण त्यांच्या नावावरती जमीन नसते. तर याची जी ओनरशिप असते ती ओनरशिप कशी असते? तर ती इंडिव्हिज्युअल बेसिसवरती आपल्याला दिसते पा. म्हणजेच ते काय करतात? तुमच्याकडून भाडे तत्वावरती जमिनी घेतात पा. भाडे तत्वावरती जातात किंवा ते डायरेक्ट खरेदी पण करू शकतात. असं पण नाही की ते खरेदी करू शकत नाही, ते खरेदी पण करू शकतात. परंतु मॅक्सिमम वेळेस आपल्याला ती शेती जी असेल पा, ती फार्मरला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती दिली जाते, भाडे तत्वावरती तिथे दिली जाते. म्हणून जे ओनरशिप असेल पा, ही एक तर त्या फार्मरकडे असू शकते किंवा त्या प्रायव्हेट कंपनी स्वतःची सुद्धा ती जमीन असू शकते. 500 एकर 600 एकर अशी प्रायव्हेट कंपनीची जमीन सुद्धा असू शकते. मग याच्यावरती जे ऑपरेशन केले जातात ते कशा पद्धतीने केले जातात? आता जर समजा ती कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तिथं रिलायन्स वाल्यांनी टेंडर दिलेलं आहे, तर रिलायन्स वाल्यांनी शेती करायचं ठरवलं की आम्हाला आंब्याचं एवढं प्रोडक्शन पाहिजे, या क्वालिटीचा आंबा पाहिजे. मग ती शेतकऱ्याच्याच नावावर जमीन आहे, परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे खतं असतील, त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी असेल, त्याची व्यवस्थितपणे काळजी तिथं घेतली जाते पा. परंतु जे ऑपरेशन्स असतील, मग त्या शेतकऱ्याला सांगितलं जातं तू अशा अशा पद्धतीने तुला या पिकांची काळजी घ्यायची, त्या सगळ्या गोष्टी तिथं मॅनेज केल्या जातात पा. दुसरं, जर समजा ती प्रायव्हेट कंपनीच्या नावावर असेल तर त्यांनी त्यांच्याच पद्धतीने लेबर तिथं लावलेले असतात, त्यांना फक्त इन्स्ट्रक्शन दिले जातात आणि त्याच्यानंतर तिथून त्यांच्याकडून शेती करून घेतली जाते पा. दुसरी महत्वाची गोष्ट, इंडियामध्ये अशी जी शेती असेल ही खूप कमी प्रमाणात, मी आत्ताच सांगितलंय की दिसते आपल्याला. मॅक्सिमम प्रमाणात ही जे डेव्हलप स्टेट असतील त्यातलं आपलं महाराष्ट्र असेल पा, त्याच्यानंतर तामिळनाडू असेल पा, अशा स्टेट्समध्ये आपण जर पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला अशी शेती दिसते पा. एखादा प्रायव्हेट प्लेअर असतो, जसं की बारामती ॲग्रो जे असेल पा, तर त्यांनी अशी गुंतवणूक केलेली पा. टाटा असतील, त्यांनी बिग बास्केट जे ब्रँड आहे पा, हा बिग बास्केट टाटांचा ऍग्रिकल्चर मधला ब्रँड आहे पा. म्हणजेच त्यांनी जे शेती केली जाते त्यांना ही बिग बास्केटमध्ये त्यांनी टाकलेले पा. म्हणजेच ही जी शेती असेल ही प्रायव्हेट प्लेअर करून केली जाते आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त पैसा लावला जातो. आणि जर जास्तीत जास्त जर पैसा लावलेला असेल तर त्याच्यामधून जो त्यांचा मेन उद्देश असेल, ते उद्देश काय असेल? तर याच्यामध्ये उद्देश जो असेल ते जास्तीत जास्त प्रॉफिट कमवणे असतो. हे झालं कॉर्पोरेट फार्मिंग. मग याच्यानंतर कोऑपरेटिव्ह फार्मिंग काय असते? ही सहकारी
तत्वावर चालणारी शेती असते पा. आता याच्यामध्ये होतं असं की अनेक शेतकरी जे असतात पा, अनेक शेतकरी हे आपल्याकडे छोटे छोटे शेतकरी दिसतात पा. मग मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजी जे असतील, मोठे मोठे जे इन्स्ट्रुमेंट असतील ते आपल्याला वापरता येत नाही. मग आता सरकारने काय केलंय, असे इन्स्ट्रुमेंट वापरण्यासाठी तुम्ही एकत्र या, गट शेती करा किंवा तुम्ही एकत्र येऊन FPO तयार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ती शेती करा. म्हणजेच तुम्ही एकत्र आल्यानंतर तुमची लँड वाढल, त्याच्यामध्ये तुम्हाला मोठे मोठे जे इन्स्ट्रुमेंट असतील ते तुम्हाला वापरता येतील पा. तर याच बेसिसवरती ही कोऑपरेटिव्ह फार्मिंग चालते पा. म्हणजेच इथं जे फार्मर असतील ते फार्मर एकत्र येतात, ते फार्मर त्याच्यामध्ये लेबर ते स्वतः म्हणून काम करतात किंवा दुसरे लेबर लावतात, परंतु जमीन तिथं एकत्र केलेली असते. पैसा जो असेल ते सुद्धा एकत्र करून तिथं लावला जातो. असे व्हॉलंटरी बेसिसवरती, म्हणजेच तिथं असं कंपल्सरी नसतं की तुम्ही एकत्र आलंच पाहिजे. ही व्हॉलंटरी बेसिसवरती एकत्र आलेले असते, ते कधीही बाहेर पडू शकतात आणि त्याच्यानंतर ती जी शेती केली जाते म्हणजे सामूहिक जी शेती आपण ज्याला म्हणू, जी कोऑपरेटिव्ह तत्वावरती चालले त्याला आपण काय म्हणतो, कोऑपरेटिव्ह फार्मिंग म्हणतो पा. आता ही कोऑपरेटिव्ह जे फार्मिंग असेल पा, ज्याच्या मालकी हक्क असू द्या किंवा ऍग्रिकल्चरचे ऑपरेशन्स असू द्या, याच्या बेसिसवरती ही कोऑपरेटिव्ह शेती जी असेल ही 4 भागामध्ये किंवा 4 कंडिशन इथं तयार होतात पा. कुठल्या कुठल्या? आता याच्यामध्ये पहिली कोऑपरेटिव्ह बेटर फार्मिंग पा. ही जी तुमचा टाईप पडला जातो किंवा सिस्टीम पडली जाते कोऑपरेटिव्ह फार्मिंगची, याच्यामध्ये ओनरशिप कोणाची असते, तर ओनरशिप लक्षात ठेवा, हे जे शेतकरी असतील हे शेतकऱ्यांच्याच नावावरती सातबारा असेल पा. याच्यामध्ये तो कंपनीच्या किंवा जी कंपनी त्यांनी बनवली त्याच्या नावावर हा सातबारा जात नाही. तर हे फक्त एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी शेती जी असेल ती एकत्रित पद्धतीने करायचे ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त काय करतात ते, समजा 50-60 शेतकरी एकत्र आले, ये शेतकरी असेल तर ये शेतकऱ्याची 2 एकर जर असेल ते स्वतःच त्याच्या नावावरच तो सातबारा असेल, त्याच्यामध्ये सातबारा बदलत नाही. दुसरं याच्यामध्ये ऍग्रिकल्चर जे ऑपरेशन असेल ते स्वतःच करतो. याच्यात फायदा काय सर? त्याच्यात फायदा असा, शेवटच्या टायमिंगला ज्यावेळेस तुमचं उत्पन्न निघतं, ते उत्पन्न निघल्यावरती सगळ्यांना एकत्र केलं जातं आणि एकत्रितरित्या ते विकलं जातं पा. म्हणजे ही असते तुमची कोऑपरेटिव्ह बेटर फार्मिंग पा. याच्यामध्ये तुमची लँड जी असेल ही तुमच्याच नावावर राहते, याच्यामध्ये सातबारा बदलत नाही. दुसरं, तुम्ही ऑपरेशन जे करणार आहेत तुम्ही तुमच्याच लेवलला ऑपरेशन तिथं करणार आहेत पा. दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजे कोऑपरेटिव्ह जॉईंट फार्मिंग पा. कोऑपरेटिव्ह जॉईंट फार्मिंग, आता याच्यामध्ये काय केलं जातं, याच्या नावात अर्थ जॉईंट फार्मिंग पा. म्हणजेच हे सहकारी तत्वावरती एकत्र आलेले शेतकरी असतात, पण याच्यामध्ये सुद्धा ओनरशिप जी असेल ती जमिनीची जो मालकी हक्क असतो तो तुमचा स्वतःचाच असतो. पण याच्यामध्ये जे ऑपरेशन्स असतील पा, हे ऑपरेशन्स आपल्याला ऍग्रिकल्चरचे म्हणजे कुठले, खुरपणे असेल, तुमचे नांगरणे असेल, हे जे काय ऑपरेशन्स असतील हे ऑपरेशन कलेक्टिव्ह पद्धतीने आपल्याला तिथं दिसतात पा. कलेक्टिव्ह पद्धतीने म्हणजेच गावातले 50-60 शेतकरी एकत्र आले, त्यांच्या वेगवेगळ्या जमिनी आहेत, या जमिनीत ते एकत्र येऊन ही जमीन बनली की ती 100 एकरची जमीन बनली. आता या 100 एकर मध्ये ते जे सातबारा असेल त्या शेतकऱ्याच्याच नावावर असेल, पण त्यांच्यामध्ये जे ऍग्री खुरपणे असेल, ह्यो शेतकऱ्यांचे जे काय लेबर असेल यांचे तिथं 2 जण सदस्य यांच्या तिथं जातील, हे यांच्या तिथं जातील. म्हणजेच कलेक्टिव्हली ते काय करतात, तिथं ऑपरेशन्स करतात. हे लक्षात ठेवा, कलेक्टिव्हली ऑपरेशन्स करतात. त्याच्यानंतर एक कोऑपरेटिव्ह टेनंट फार्मिंग पहा. ही आता आपल्याला खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसते पहा. कोऑपरेटिव्ह टेनंट फार्मिंग ही कशा पद्धतीने केली जाते पहा. याच्यामध्ये होतं काय पहा, जे काही सर्व्हिसवाले लोक असतील, जे थोडेसे शेतीमध्ये लक्ष देऊ शकत नाही, असे लोक काय करतात, असे 10-15 लोक, 50-60 लोक, 100 लोक एकत्र येतात, जे शेती करू शकत नाही. परंतु असे पण काही गावात शेतकरी असतात की जे टेनंट असतात, म्हणणं त्यांना जमीनच नसते पहा, किंवा ते बाटाईने शेती करत असते. जमीन जरी असेल तर कमी असेल, ते बाटाईने शेती करतात पहा. मग हे जे 50-60 जण लोक होते, यांची जी 100 एकर शेती बनली असेल, ही शेती तर तशीच राहणार, यांना करायला माणूस नाही. मग होतं काय, तुमचे जे काय असेल ती शेती जी असेल पा, ही शेती जे टेनंट फार्मर असतील पा, जे बाटाईने शेती करतात, त्यांच्याकडे ती दिली जाते. आणि शाने जर समजा ही 2 एकर बाटाईने घेतली, याने 3 एकर बाटाईने घेतली, याने 4 एकर बाटाईने घेतली, म्हणजेच इंडिव्हिज्युअल लेवलला हे टेनंट फार्मर काय करत असतात, तिथं फार्मिंग करत असतात. म्हणजेच इथं जो काही तुमचा मालकी हक्क असेल हा तुमचा कलेक्टिव्ह केला जातो, आणि त्याच्यानंतर ऑपरेशन जे असेल ते ऑपरेशन कसे केले जातात, इंडिव्हिज्युअल. हे खूप कमी प्रमाणात तिथं दिसतं. हे राजे महाराजे ज्यावेळेस होते त्यावेळेस हा आपल्याला प्रकार दिसायचा. इथं जमीन सगळ्या गावाच्या नावावर आणि तुम्ही ऑपरेशन स्वतः करायचं असं आता घडत नाही. हे आपल्या अगोदरच्या काळामध्ये चालायचं, हे आता होत नाही पा. दुसरं ते म्हणजेच कोऑपरेटिव्ह कलेक्टिव्ह फार्मिंग पा. कोऑपरेटिव्ह कलेक्टिव्ह फार्मिंग मध्ये काय होतं,
तुमचे इथं जी जमीन असेल ही कलेक्टिव्ह असते पहा, इथं काय असते जमीन ही कलेक्टिव्ह असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुमचे ऑपरेशन सुद्धा ही कलेक्टिव्ह असतात. म्हणजेच तुमचा मालकी हक्क ओनरशिप जे असेल ही सुद्धा एकत्रितरित्या असते आणि त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर ऑपरेशन जे असतील ते सुद्धा तुम्ही काय करत असतात एकत्रितपणे येऊन करत असतात. तर ही जे असेल हे कोऑपरेटिव्ह फार्मिंगच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या सिस्टीम्स दिसतात. तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आपल्याला, हे पेपरला तुम्हाला विचारलं जाईल, हे जो तक्ता असेल याच्यावरती प्रश्न जास्त करून विचारले जातात. म्हणजेच तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जाईल कोऑपरेटिव्ह जॉईंट फार्मिंग मध्ये ऍग्रिकल्चर ऑपरेशन कोण करतं, इंडिव्हिज्युअल पद्धतीने केले जातात की कलेक्टिव्ह पद्धतीने केले जातात, तर तुमचं उत्तर असेल कलेक्टिव्ह पद्धतीने एकत्र येऊन केले जातात. असे प्रश्न तुम्हाला तिथं दिसतील पहा. म्हणून हा जो तक्ता असेल हा तक्ता आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कोणाची ओनरशिप राहते आणि कोण ऑपरेशन करतं याच्यावरती तुमचे क्वेश्चन्स असतात पहा. तर हे कन्सेप्ट आपल्याला दोन्ही समजले असतील, कोऑपरेटिव्ह फार्मिंग आणि त्याच्यानंतर तुमचे कॉर्पोरेट फार्मिंग, हे दोन्ही पण क्लिअर झाले असतील. कॉर्पोरेट समजायला काय अवघड नाही, कोऑपरेटिव्ह थोडंसं आपल्याला इथं थोडासा प्रॉब्लेम होतो, कोणत्या पद्धतीने शेती करते, कारण हे जे शब्द असतील हे शब्द अतिशय महत्वाचे असतील. बेटर, जॉईंट, टेनंट आणि त्याच्यानंतर कलेक्टिव्ह, याच्यानुसार इकडच्या सगळ्या गोष्टी ठरल्या जातात. ठीक, तर आपण जो कन्सेप्ट समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि अशाच नवीन एखाद्या कन्सेप्ट सिरीजच्या पार्टमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.